बघा, एक व्यक्ती त्याच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला काही मित्रांना बोलवतो. त्यात काही पुरुष व काही महिला आहेत. त्या व्यक्तीने प्रत्येक पुरुषाला 7 चॉकलेट्स व प्रत्येक स्त्रीला 12 चॉकलेट्स दिलेत. पार्टीमध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा 4 ने जास्त होती. त्या व्यक्तीने एकूण 124 चॉकलेट वाटले. तर पार्टीमधील पुरुष व स्त्री यांचे गुणोत्तर काय, असा प्रश्न लेकरांनो. विनंती अशी की तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे अपलोड आहेत. प्रश्नातील फक्त 4 शब्द गुगलवर टाईप करा, सर्च करा, प्रश्न लगेच सापडतो. माझी थोडीशी दगदग वाचवा ही आदेश वजा विनंती. गेल्या कित्येक दिवसापासून वागसर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात. लक्षात घ्या. तुमच्या सेवेमुळे आमच्या लेकरांना कुठेतरी मार्ग मिळतो, सन्मार्ग म्हणून, आणि त्या भावनेपोटी मी रात्रंदिन अहोरात्र राबतो. जे प्रश्न सापडतच नाहीत अवश्य विचारा. तुमच्या सेवेसाठी मी हजर आहो. लक्षात घ्या. तात्काळ तुम्हाला त्या प्रश्नाचं एक्सप्लेन मिळेल. ओके. परंतु प्रश्न विचारण्या अगोदर प्रश्नातील 4 शब्द फक्त गुगलवर टाईप करा, प्रश्न लगेच सापडतो. गेल्या कित्येक दिवसापासून वागसर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात. तुम्ही विचारता त्यातले बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत. लक्षात घ्या. माझी थोडीशी दगदग वाचवा ही दयापूर्ण आदेश वजा विनंती. लक्षात घ्या. पुरुष हे काही अवघड नसते. याला उभं आडवं हे जरासं चिरणं शिका. जशा भाज्या चिरतो आम्ही. ही स्पर्धा परीक्षा एखाद्या वेळेस मुद्दामच काहीतरी तेल, तिखट, मीठ, मिरची, मसाला लावून प्रश्नाला क्लिष्ट बनवण्याचा प्रयत्न करते. प्रश्न अवघड आहे असा गोंधळ मनामध्ये माजतो आणि वेळ निघून जाते. पहिल्यानं सोपे प्रश्न सोडवा. एखाद्या वेळेस प्रश्नपत्रिका उलटी ओपन करा. प्रारंभी प्रथमदर्शनी प्रश्न मुद्दामून थोडेसे विचार करायला लावणारे असतात. उलटी प्रश्नपत्रिका उघडायची आणि उलटी प्रश्नपत्रिका सोडवत असताना प्रश्न क्रमांक ही महत्वाची मुख्य गोष्ट सांगालो तुम्हाला. उदाहरणार्थ 99व्या प्रश्नाचं उत्तर आहे. उत्तरपत्रिकेवर 99व्या प्रश्नाचा उत्तराचा पर्याय आम्ही गोल करा लागलो का, हे प्रेझेंटेशन ठेवा. नाही तर कोण सांगितलं तर वागसरनं, असं काही व्हायला नको. लक्षात घ्या. आता बघा, गणित काय म्हणते, गणिताला सोडवायचं कसं सर. या गणित म्हणते की पार्टीमधील स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा 4 ने जास्त. पार्टीमध्ये उदाहरणार्थ पुरुष जर X असतील तर स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा 4 ने जास्त. म्हणजे ही झाली त्यांच्या संख्यात्मक गुणोत्तर म्हणा, समीकरण म्हणा. पार्टीतील पुरुष आणि स्त्रींची ही संख्यात्मक गुणोत्तर किंवा समीकरण. गणित म्हणते की त्या व्यक्तीनं प्रत्येक पुरुषाला किती चॉकलेट वाटले, 7 चॉकलेट वाटले. म्हणून इथं गुणीला कंसाबाहेर 7 घ्या. त्या व्यक्तीने प्रत्येक स्त्रीला 12 चॉकलेट दिलेत. इथं स्त्रीला 12 चॉकलेट दिले. माफ करा. त्या व्यक्तीने प्रत्येक पुरुषाला किती, 7 चॉकलेट. म्हणून इथं पुरुषाच्या समीकरणा बाजूला गुणीला 7 घ्या. त्या व्यक्तीने प्रत्येक स्त्रीला 12 चॉकलेट दिलेत. म्हणून स्त्रियाच्या समीकरणासमोर गुणीला 12 घ्या. हा गुणाकार करा. इथं 7x, इथं 12 कंसातील पदाला गुणीला 12 गुणीला x 12x आणि 12 चूक 48. वाटलेल्या चॉकलेटची ही काय हो, समीकरण. लेकरांनो लक्ष द्या. वाटलेल्या चॉकलेटची ही समीकरण. पुरुषाला किती चॉकलेट वाटली सर, 7x. स्त्रियाला किती चॉकलेट वाटली सर, तर 12x अधिक 48. एकूण चॉकलेट किती वाटली सर, 124. गोष्ट आटपली. वाटपाची म्हणजे चॉकलेट वाटपाची ही समीकरण, जसं की 7x अधिक 12x अधिक 48 ही वाटलेली एकूण चॉकलेट 124 इथं मांडायची. लक्षात घ्या. हे 7x 12x किती हो, तर 19x लेकरांनो. अधिक स्वरूपात 48, समोर 124.
19x ला एकटं करा या 124 कडे जाताना 48 वजा स्वरूपात का मांडायचे कित्येक वेळ सांगितलं. आणि हे नेहमी नेहमी सांगतो सुद्धा मी यासाठी की हे तुमच्या सुद्धा नोकरी लागेपर्यंत पाठ असावं आणि नोकरी लागल्यावर सुद्धा तुम्ही गोरगरिबांसाठी काहीतरी श्रेय वाटून घ्यावं. लक्षात 19x लक्षात घ्या. एकटे केले 19x बराबर ही वजाबाकी किती वजाबाकी करा. 14तून 8 गेले 6 राहिले सर नाही 12 मधून 5 घाला 76 7 राहतात म्हणजे 6 8 14 4 चला 1 8 4 12. एक्सला आता बिनधास्त एकटं करा. 76 कडे जाताना 19 भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते. भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते. अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात मांडावी लागते. अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. सर हा भाग गेला 4 न एक्सचं उत्तर 4 मिळालं. याचा अर्थ त्या पार्टीमध्ये हे लक्षात घ्या. पूर्वीचे काय होते पार्टीमध्ये पुरुष आणि स्त्रिया कशा होत्या. पार्टीमध्ये पुरुष एक्स होते तर स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा 4 ने जास्त. याचा अर्थ पार्टीमध्ये 4 पुरुष आहेत आणि इथं 4 एक्सची किंमत परत 4 4 आणि 4 8 पार्टीमध्ये 8 स्त्रिया आहेत. हे तुमच्या इथं तसं नाही विचारलं सर. पार्टीमधील पुरुष आणि स्त्री यांचं गुणोत्तर विचारलं म्हणून हे 4 8 जे उत्तर प्राप्त झालं 4 आणि 8 याला तुम्ही संक्षिप्त रूप दिलं पाहिजे. 4 1 4 4 2 8 एकाच 2 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरानं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाकसर राबतात कष्टतात हे नेहमी नेहमी सांगायचं कारण असं की जे आशेच्या किरणाची वाट पाहून जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयं ब्रह्मसूर्य होऊ पाहतात त्यांच्यापर्यंत मला नेऊन झाला. ज्यांच्याकडे शैक्षणिक संसाधनाची तसेच आत्मविश्वासाची बदलत्या प्रवाहाची कमी आहे मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत तुम्ही घेऊन गेलं पाहिजे या कळकळीपोटी हे नेहमी नेहमी सांगितलं. माझा लेकरांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत. आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की सरावाशिवाय गणित हा विषय सोपा बनत नाही आणि तुमच्या काळजीपोटी हे प्रश्न अपलोड केले जातात. ग्रुपमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. दररोजच्या सरावामुळं गणित हा विषय अगदी सोपा बनून जाईल. आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाकसर तुम्हाला देत आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.